गाता माणसासाठी का लिहिला? व्हॉट इज दॅट रिझन बिहाइंड इट? त्याचं काय कारण आहे? काय कारण आहे गाता माणसासाठी का? त्याचं उत्तर आहे, देवाने सृष्टी निर्माण करताना प्रत्येक व्यक्ती विशिष्ट कामासाठी खाली पाठवतो. त्यानं ते काम केलं पाहिजे, उपकार नाही. पखवाद्यानं पखवाद वाजवलं तर काय उपकार नाही, गायकानं गायन केलं तर काय उपकार नाही, आणि कीर्तनकारानं कीर्तन केलं तर काय उपकार नाही. ते तुमचं काम आहे. पहिलवानानं व्यायाम केला पाहिजे, दुकानदारानं काट्याला झटका न मारता कमावलं पाहिजे. तुम्ही जर नुसतं झटक्यात मारायचं आणि श्रीमंत व्हायचं नाही. नोकरीवाल्यानं पगारावरच भागवलं पाहिजे, पगाराला हातच लावायचं नाही, वरच्यावर स्लॅब टाकायचं. आणि म्हातारपणी पागल होऊन आमच्या लोकांनी यायचं. ईडी पोरं पैदा करायची, द्यायची गावात सुरू नाही. तुमचं ते काम आहे. पैलवानानं व्यायाम केला पाहिजे, विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे, पखवाद्यानं रियाज केला पाहिजे, गायकानं प्रॅक्टिस केली पाहिजे, कीर्तनकारानं अर्धा तास का होईना पुस्तक उचकलंच पाहिजे. तिथं मी असू दे ना तर बाप असो, नाही तर आम्ही दोघं संगत असो. उपकार नाही. काही लोक म्हणजे आम्हाला समाजाची सेवा करायची, लबाड्या बाद झाल्या. सेवा बिवा ही सगळी भामटेगिरी आहे. तुमचं काय म्हणतात? समाज कोण सेवा करायला मोकळा आहे? कुणाला वेळ आहे? नाही नाही, ह्या जगात फुकट फक्त ते घाणी केलंय. एक आई वडील, दोन संतान, तीन भगवंत. आई वडिलांनी फुकट केलंय, त्यांचं त्याला फळ मिळालंय. हा, आईनं शिकवला आणि तिचा मुका मुर्दा आश्रमात गेलाय. आई वडिलांचा बळी दिला तेव्हा ज्ञानेश्वरी तयार झाली. संसाराची राख केली तेव्हा गाथा तयार झाला. आणि बोटातलं रक्त दिलंय तेव्हा स्वराज्य. त्यागाशिवाय होते काही बरवण्यात काय किंमत आहे? फुकट ती घडवलं करतात. काही वडील दोन संतती भगवंत. शेतकऱ्याचा बैल गुडघ्या इतक्या गवतात चढतोय, अजून त्याला सर्पदोष नाही. शेतकऱ्याची माय गुडघ्या इतक्या गवतात काम करते, अजून तिला बिच्चू चावला नाही. आणि तुम्ही मी एवढा प्रवास करतोय, अजून अपघात झाला नाही. देवाची कृपा आहे. घास कटेवर हात होतो, विटेवर उभा राहतो, जगाकडे पाहतो, लाकडातल्या किड्यालाही सांभाळतो आणि गाळातल्या बेडक्यालाही सांभाळतो. आपण फक्त जातार घडून मी केलं गपचिप नाही. लाकडातला किडाही जिवंत आहे, गाळातला बेडूकाही जिवंत आहे, काशीतला गोचिलाही जिवंत आहे, आणि बंगल्यातला राजाही जिवंत आहे. मागे पुढे